नमस्कार मंडळी. खूप सुंदर आहे बरं का. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड म्हणजे शांत राहतो, तो हिरा समजावा. त्याच्याशी मैत्री वाढवावी. अशामुळेच आयुष्याचे सोने होते. खूप सुंदर गोष्ट आहे. थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरू होते. इतक्यात तिथे बाहेर गावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, माझ्याजवळ 2 वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे तर एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाही. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन. मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाही. जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते की काय असेल ती वस्तू. शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून 2 वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडी मात्र फरक दोन्हीत नसतो. रंग सेम, ठेवण सेम, प्रकाशमान सेम. राजा म्हणतो, त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत. तो माणूस म्हणतो, नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे व एक नकली काचेचा तुकडा आहे. आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेक जण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हारतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमती इतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेमध्ये एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, हे राजन, तसेही आपण आव्हान हारलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदाच आहे आणि हारलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केली आहे. राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूंवरून हात फिरवतो आणि एका झटक्यात सांगतो की हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे. सगळे चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले. पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, बाबा रे, तू कसे ओळखले? यावर हसून अंध म्हणतो, सोपे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम. जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता. कारण काच जास्त गरम होते, हिरा तितका गरम होत नाही. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो. जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड म्हणजे शांत राहतो तो हिरा समजावा. त्याच्याशी मैत्री वाढवावी. अशांमुळेच आयुष्याचे सोने होते. हा लेख कोणी लिहिलेला आहे माहीत नाही. त्या लेखकाला आपल्या सर्वांचा नमस्कार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.